राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मात्र नाशिक शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रभाग क्रमांक 11चे अधिकृत उमेदवार विजय अहिरे यांच्या वाहनावर सातपूरच्या महादेववाडी येथील कार्यालयाजवळ अज्ञातांनी दगडफेक करून वाहनाची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याबाबत विजय अहिरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे यांनी. पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विजय अहिरे यांच्या गाडीवर अज्ञात इस्मांनी 2 जण येऊन गाडीवर हल्ला केलेला आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी ही जी काही गाडी आहे 7511 या ठिकाणी पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. नाशिक महानगरपालिका इलेक्शनची रणधुमाळी या ठिकाणी सुरू असताना 48 तासावर आता इलेक्शन येऊन टेपलेलं आहे. पोलिसांनी देखील या घटनेची तात्काळ दखल घेतलेली आहे. आपण बघू शकतो 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून स्वतः ज्यांची गाडी आहे ते उमेदवार विजय अहिरे देखील आपल्या सोबत आहेत. काय सांगणार घडलेल्या घटनेबाबत? आता आम्ही बसलेलो होतो, आमचं कोणतरी लहान मुलगा आला म्हणे तुमच्या गाडीवर दगड मारलेला आहे. तर बघितलं तर पूर्ण काचा फुटलेला दिसला. 2-4 दिवसापासून तेच चालू आहे. सारखं चक्रा मारता येतात, पाठीमागची पुरं येतात. आता परत सकाळपासून कमी 1000-1200 चक्र झालेले आहे. मी किती वेळा सांगितलं का ही गुंड प्रवृत्तीचे लोक आहे ना खूप त्रास देऊ राहिले आम्हाला. पोलीस डिपार्टमेंट लक्ष डिपार्टमेंट आलं आणि त्यांनी काय आता त्यांनी तात्काळ कारवाई केली. त्याच्यामुळे थोडस चांगलं पण वाटलं. पण या भिकार लोकांनी आम्हाला ना इतकं परेशान करून ठेवलेलं आहे. आमचं जीवन भावलं ना. आम्हाला काही दिवसापूर्वी लेटर काय व्हायरल केलं, माघार घेतली. आम्ही परत हे काय दुसरे नवीन उद्योग चालू केले. आम्हाला नुसतं घाबरवायचाच प्रयत्न करू राहिले. आता आम्ही नेमकं करावं तरी काय असा विषय झालेला आहे. या चुकीच्या गोष्टी त्यांना शोभत नाही. आता जे काय असेल ना तर आम्ही पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार करून आम्ही डायरेक्ट नावाचा गुन्हा दाखल करण्याचा विचार करतोय मी आता. कारण आम्हाला त्रास तर खूपच झालेला आता. मात्र विरोधकांनीच केलं तुमच्या, असं तुम्ही कशावरून? आता माझा म्हणजे तुम्ही एक विचार करू शकता, माझ्यापासून नुकसान कोणाला होणार आहे त्याच लोकांचे उद्योग आहे ना, दुसरं कोण करू शकतं? असा विषय झालाय ना तो. सारखे जिकडे बघितलं तिकडे मुलांचे चक्र त्रास येतात. आता हे सगळ्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहे. नक्कीच आपण त्यांचं मत आहे की त्यांचे जे काही कोणी विरोधक असतील त्या विरोधकांवर ते आरोप करताय या ठिकाणी. मात्र या ठिकाणी सीसीटीव्ही देखील आहे. सीसीटीव्ही पोलिसांनी चेक करून या सर्व घटनेची दखल घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जे कोणी संशयित आरोपी असतील किंवा जे काही तोडफोड करणारे असतील अशा घटना घडू नये. परिसरात दहशत निर्माण होण्याची शक्यता याच्यातून नाकारता येत नाही. त्यासाठी कारवाई करणं आता गरजेचं आहे असं या ठिकाणी मतदारांचं देखील मत आहे. काय सांगणार? या ठिकाणी मतदार देखील जमले आहेत. मात्र त्यांचं या ठिकाणी ते काही बोलण्यास तयार नाही. तुम्ही काय सांगणार याबाबत? याबाबत आम्ही इकडे विजय अहिरे आम्ही बसलो असताना कोणीतरी 2 ऍक्टिव्हवर आले. पांढरी ऍक्टिव्हा होती आणि गाडीला जोरदार दगड मारला. पण त्यांचे चेहरे आम्ही काही बघितले नाही, पण आम्ही समक्ष बघितलेले. कुठली गाडी होती? पांढरी ऍक्टिव्हा होती. पांढरी ऍक्टिव्हा होती. आता तुम्ही काय सांगणार आणि काय जे चालू आहे ही गुंडशाही ही कुठेतरी थांबली पाहिजे. माझी पोलिसांना विनंती आहे काय गुंडावर लवकरात लवकर कार्यवाही होऊन विजू भाऊ यांना न्याय मिळावा. बाबा बोला. तुम्ही काय सांगणार याबाबत या ठिकाणी घडलेली घटना? मला तर काय माहिती नाही. मी एवढ्यात आलो, पण मग ज्यांनी पण गाडी जर काय केलं असेल ना त्यांच्यावर कारवाई 100% झाली पाहिजे. जर कारवाई नाही झाली तर आम्ही CP साहेबापर्यंत जाऊ. आम्ही काहीतरी पुढचं ऍक्शन घेऊ. लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. ठिकाणी तुम्ही लोकशाही पद्धतीने निवडणूक लढायला शिका. याच्या गाड्या फोडून किंवा दहशत माजून काही इलेक्शन लढणार नाही. जे असेल ते लोक स्वीकारतील. जे असेल ते अशा गाड्या फोडून आणि असं कोणाचं नुकसान करून तिथे निवडणूक लढणार असेल तर त्या निवडणुकीला अर्थ नाही. लोकशाही तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताय. या ठिकाणी जी काही गाडी फोडली आहे राष्ट्रवादीच्या उमेदवारांची, त्यांनी त्यांचे जे कोणी विरोधक असतील त्यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे. मात्र या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जी काही कारवाई होईल त्यातून निष्पन्न होईल. पोलिसही या ठिकाणी येऊन गेलेले आहे. पोलीस यावर काय घटना जी काही घटना आहे या घटनेचा सविस्तर आढावा पोलिसांनी घेतलेला आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.